मी एस चव्हाण. या डिजिटल युगामध्ये आजचे विद्यार्थी फार स्मार्ट्स आहेत आणि त्यांना भरपूर गोष्टी माहिती आहेत. ते मोबाईल पाहतात, अधूनमधून मनोरंजन करतात. या ठिकाणी हे विद्यार्थी बालक बसले होते. यांना मी काही प्रश्न विचारतो, बघूया यांचं नॉलेज किती आहे. तर मोबाईलमध्ये हे काय पाहतात. तर तू काय पाहतो बेटा मोबाईलमध्ये? मी मोबाईलमध्ये यूट्यूब पाहतो आणि त्याच्यात अभ्यासाचे व्हिडिओ पाहतो आणि कधी कधी मनोरंजनासाठी रील्स पाहतो आणि मग कधी कधी फ्री फायर करतो. त्याच्यात माझा वाशिममध्ये नंबर लागला आहे, तिथं पोस्टर छपला आहे. फ्री फायरमध्ये मी ग्रँड मास्टर आहे. अरे वा वा, माझ्याकडे 6 व्हिडिओ आहे. हो का, बरं. तू काय पाहतो रे? मी स्नॅपचॅट पाहतो, त्याच्यातून ज्ञान घेतो. अच्छा अच्छा, स्नॅपचॅट पाहतो म्हणते हा, आणि त्याच्यामधून माहिती घेतो. चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्टी घ्यायच्या नाही आणि समोर पाहायचं, तिकडं चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या. हो बेटा, तू काय पाहतो? हां, यूट्यूब पाहत असतो. यूट्यूब पाहतो. बरं, जवळून घे थोडंसं, आवाज आला पाहिजे त्याचा. हां, यूट्यूब पाहतं. त्याच्यामध्ये काय पाहतं? रील्स पाहतो. अच्छा, रील्स पाहतो. आवडतात का? हो. आणि अभ्यास कधी करतो मग? अभ्यास रात्री. रात्री. बरोबर. अभ्यासाला वेळ द्यायचा जास्त, याला जास्त वेळ द्यायचा नाही. तू काय पाहतो रे छोटू? अच्छा, यूट्यूब. काय पाहतो त्याच्यात? रील्स. अच्छा अच्छा, रील्स पाहतो. बरं, तू मला सांग की भूत आहे का या जगात? नाही, भूत नाही. भूत नाही आहे. शाबास, व्हेरी गुड. आणि हे विद्यार्थी जागरूक आहेत, यांचे चांगले विचार आहेत, चांगलं शिक्षण घेत आहेत, हे निर्भय बनतील. या मोबाईलमध्ये काय आहे, कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आहे याची जाणीव हळूहळू यांना होईल. आमच्या वयामध्ये आम्हाला काहीच माहीत नव्हतं, परंतु यांना भरपूर माहीत झालेलं आहे. म्हणून निश्चितच यांनी वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे आणि चांगलं शिकायला पाहिजे, चांगलं घ्यायला पाहिजे. यांच्यासोबत बोलून मला फार आनंद झाला. या सगळ्यांना माझ्याकडून सदिच्छा. ओके.